नमस्कार. शासकीय सेवेत काम करणाऱ्या आणि अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. सीडीपीओ म्हणजे बाल विकास प्रकल्प अधिकारी. या पदासाठीची विभागीय परीक्षा खरं तर एक मोठी संधी ठरू शकते. चला तर मग याबद्दलच आज आपण सविस्तर बोलूया. बघा, तुमचे अधिकारी होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण. काय जबरदस्त वाक्य आहे नाही का? खरं तर हेच वाक्य या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही एक आशा आहे, एक प्रेरणा आहे, आणि याच प्रेरणेपासून आपण आजची सुरुवात करतोय. आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटतं की करिअरमध्ये आपण पुढे जावं, एक मोठी झेप घ्यावी, बरोबर ना? आणि ही जी विभागीय परीक्षा आहे ना, ती बरोबर हाच मार्ग दाखवते, जो आपल्याला आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ घेऊन जातो. याच इच्छेमुळे तर आपण मेहनत करायला तयार होतो. तर मग ध्येय अगदी स्पष्ट आहे, नाही का? सीडीपीओ पदावर प्रमोशन मिळवणं. आता ही फक्त एक परीक्षा नाहीये, हे लक्षात घ्या. ही आपल्या करिअरला एक नवी जबरदस्त दिशा देणारी संधी आहे. पण हो, या संधीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नेहमीच सरळ नसतो. आणि इथेच खरा मुद्दा येतो. हे ध्येय गाठताना ना, बरेच जण काही कॉमन चुकांमध्ये किंवा अडथळ्यांमध्ये अडकतात. तर मग मूळ माहिती काय सांगतेय की हे अडथळे नेमके आहेत तरी कोणते? चला पाहूया. एक साधा पण खूप महत्त्वाचा प्रश्न. परीक्षेची तयारी करताना सगळ्यात मोठा अडथळा नेमका काय असतो? अनेकदा असं होतं की आपण खूप मेहनत करतो, पण तरीही यश मिळत नाही. असं का होतं? आणि याचं उत्तर ना, मूळ माहितीमध्ये खूप स्पष्टपणे दिलंय. अपयशाचं कारण मेहनत कमी पडणं नाहीये, तर योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे. विचार करा, जर दिशा चुकली तर कितीही मेहनत घेतली तरी ती वाया जाणार, नाही का? आणि हा फरक तर बघा किती मोठा आहे. एका बाजूला योग्य मार्गदर्शन मिळालं की एक स्मार्ट स्टडी प्लॅन तयार होतो, बरोबर? महत्त्वाच्या विषयांवर लक्ष जातं आणि चांगले गुण मिळतात. आणि दुसऱ्या बाजूला मार्गदर्शनाशिवाय फक्त वेळेचा अपव्यय, डोक्यात गोंधळ आणि हातात आलेली एक मोठी संधी निसटून जाते. बरं, मग ह्या समस्येवर उपाय काय? तर मूळ माहितीनुसार ह्यासाठी एक खास संधी आहे. एक अशी संधी जी हेच म्हणजे योग्य मार्गदर्शन मिळवून देऊ शकते. चला बघूया काय आहे हे. ही संधी आहे एका विशेष वेबिनारची. आणि हे वेबिनार खास अशा कर्मचाऱ्यांसाठी आहे जे प्रमोशनची वाट बघत आहेत. यामागचा उद्देश एकच आहे, परीक्षेसाठी एक अचूक आणि अगदी स्पष्ट दिशा देणं. ओके, वेबिनार आहे हे कळलं. पण खरा प्रश्न हा आहे की हे वेबिनार मदत कशी करणार? म्हणजे यात असं नेमकं काय शिकायला मिळणार आहे ज्यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल? या वेबिनारची रचना बघितली ना की लगेच कळतं हे किती कामाचं आहे. सगळ्यात आधी नवीन अभ्यासक्रमाचं विश्लेषण, म्हणजे नेमकं काय वाचायचं आणि काय सोडून द्यायचं हे अगदी स्पष्ट होतं. दुसरं म्हणजे नोकरी सांभाळून अभ्यासाचं नियोजन कसं करायचं यावरही मार्गदर्शन आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे कमी वेळेत जास्त गुण कसे मिळवायचे याचं रहस्यही सांगितलं जाणार आहे. फक्त एवढंच नाही, तर यात जे विषय कव्हर केले जाणार आहेत ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. जसे की महिला आणि बाल विकास कायदे, सरकारच्या वेगवेगळ्या योजना आणि अर्थातच चालू घडामोडी. हे विषय म्हणजे परीक्षेचा आत्मा आहेत. तर मग आता प्रश्न येतो की या संधीचा फायदा कसा घ्यायचा? चला, नोंदणी कशी करायची ते पटकन बघून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली बातमी, हे वेबिनार पूर्णपणे मोफत आहे. हो, अगदी बरोबर. यासाठी एकही रुपया खर्च करायची गरज नाही. त्यामुळे ही संधी खरंच सगळ्यांसाठी आहे. पण एक मिनिट थांबा, एक महत्त्वाची गोष्ट आहे. वेबिनार मोफत असलं तरी जागा मात्र लिमिटेड आहेत. त्यामुळे विचार करत बसायला जास्त वेळ नाहीये. निर्णय पटकन घ्यावा लागेल. नोंदणी करणं खूप सोपं आहे. तुम्हाला दिलेल्या लिंकवर फक्त क्लिक करायचंय किंवा सरळ ह्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधायचा आहे. तुमची जागा लगेच बुक होईल. तारीख आणि वेळ लवकरच कळवली जाईल. आणि शेवटी मूळ माहितीमधलं हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. योग्य मार्गदर्शन हेच यशाचे अर्धयश असते. खरंय, एकदा योग्य दिशा मिळाली की अर्धी लढाई आपण जिंकलोच म्हणून समजा. आता हा एक प्रश्न तुमच्यासाठी. जरा विचार करा, जर एक स्पष्ट आणि अचूक रणनीती मिळाली तर करिअरमध्ये किती मोठ्या संधींची दारं उघडू शकतात.